इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांना आणि त्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 15 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मीनाताई ठाकरे संकुल इगतपुरी येथे अवैधरित्या चालणाऱ्या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला। या ठिकाणी क्रेडिट कार्डद्वारे दिले गेलेले लोन, गृहकर्ज आणि संबंधित कर्जाची रिकव्हरी करण्याकरता कर्ज खातेदार आणि त्यांचे नातेवाईक, मित्र, शेजारी यांना बँकेकडील बनावट ओळख धारण करून बेकायदेशीरपणे धमकीचे कॉल करून त्यांच्याकडून कर्ज वसुलीचा प्रयत्न केला जात असल्याची खात्री पटली। या पार्श्वभूमीवर इगतपुरी पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला। अवैध कॉल सेंटर चालवणारे नरेंद्र शशिकांत भोंडवे, पारस संजय भिसे या दोघांना अटक करण्यात आली असून दिनांक 19 सप्टेंबर 2025 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली आहे। या कारवाईत 24,32,000 रुपये किमतीचा कॉम्प्युटर, लॅपटॉप, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन आणि सिम कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या ठिकाणी 40 ते 50 कर्मचारी काम करत असल्याचे तसेच या कर्मचारी अवैधरित्या कर्ज खातेदारांचा वैयक्तिक डाटा संकलित करत असल्याचे दिसून आले आहे। या कॉल सेंटरला स्थानिक नगर प्रशासनाचा वैध परवाना नसल्याचे तसेच निदर्शनास आले आहे। या कॉल सेंटरवर RBL, HDB फायनान्स, ग्रो फायनान्स यांची कर्ज वसुली करता काम करत असल्याचे दिसून आले आहे। या गुन्ह्याचा तपास नागेश मोहिते सायबर पोलीस स्टेशन हे करत आहे। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।